नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, सनातन धर्मात देवी देवतांशिवाय प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांचीही पूजा करण्याची तरतूद आहे. वास्तुशास्त्रात पशु आणि पक्ष्यांनाही खूप महत्त्व दिले आहे. आमच्या घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा बाल्कनीत अनेकदा पक्षी येऊन बसतात. या संबंधीचे काही संकेत वास्तुशास्त्रातही दिलेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पक्ष्यांचे आगमन देखील शुभ किंवा अशुभ संकेत देतात. आज आम्ही तुम्हाला अशा 5 पक्ष्याबद्दल सांगणार आहोत ज्यांचे घरी येणे खूप शुभ मानले जाते. हे पक्षी घरात आल्यास मोठी प्रलंबित कामे पूर्ण होतात असे शास्त्रात सांगितलेले आहे. त्याचबरोबर घरातील पैशाची समस्याही दूर होते. एकंदरीत हे पक्षी नशिबाची अक्षरशः कुलूप उघडतात. मित्रो, वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात अचानक पोपट येऊन बसला तर असे मानले जाते की तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होईल. असे मानले जाते की जर ते तुमच्या घरी आले तर ते तुमच्यावर आई लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा वर्षाव करेल. पोपट हा भगवान कुबेर यांच्याशी संबंधित मानला जातो. याशिवाय हे कामदेवाचे वाहन देखील आहे, म्हणून त्याचे आगमन तुमचे प्रेम जीवन देखील सुधारते. घरात पोपटाचे आगमन खूप शुभ मानले जाते. तर पोपट तुमच्या घरी आल्यास समजा तुमची प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील आणि तुमचा व्यवसायही वाढू शकतो. मित्रो, वास्तुशास्त्रात घुबडालाही खूप शुभ मानले जाते. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते. जर तुमच्या घरात किंवा आजूबाजूला घुबड दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या सोबत लवकरच काहीतरी शुभ घडणार आहे. वास्तुशास्त्रानुसार जर कुठून तरी पक्षी येऊन तुमच्या घरात घरटं बनवत असेल तर हे लक्षण आहे की तुमच्या घरात लवकरच सुख समृद्धी येणार आहे. पक्ष्यांचे आगमन हे अडथळे दूर करण्याचे लक्षण मानले जाते. मित्रो, वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात कावळा आला तर ते शुभ मानले जाते. याशिवाय कावळा घरात पाहुण्याच्या आगमनाचे संकेतही देतो. मित्रो, जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कोंबड्याचा आवाज ऐकू येत असेल तर हे लक्षण आहे की तुम्ही जुन्या मित्रांना भेटू शकता. तर मित्र, ही होती कोणत्या पक्षाचे आगमन घरात झाल्याने बंद नशीब उघडते याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.